उद्या शाह साहेबांच्या शुभ हस्ते पुण्यामध्ये लोकमान्य टिळकांचा पुरस्कार दिला जातो. त्यावरती संजय राऊतांनी टीका केली आहे. ते म्हणतात की जे पुरस्कार देतात त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. असं आहे ना, संजय राजाराम राऊतांनी आपल्या राजकीय लायकी आणि अवकातीप्रमाणे अशा पद्धतीचं वक्तव्य करावं. त्याला ज्याच्या पक्षाच्या आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्तित्व राहिलेलं नाही आहे, जो बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेजींचा झाला नाही, त्यांनी काय एवढ्या आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत पण करू नये. टिळक कुटुंबियांनी जो काही मान आदर आमच्या आदरणीय अमित शाह साहेबांना दिलेला आहे ते फार विचारपूर्वक केलेलं आहे. कुठे टिळक कुटुंबाची उंची आणि कुठे ह्या भांडूपच्या देवानाची सारख्या तीनपाट माणसाची लायकी, त्याप्रमाणे विचार करून पुढे संजय राजाराम राऊंनी बोलावं. जंतर मंतरवरती मुलांवरती लाठीचार झाला आहे, त्याचा निषेध करत उद्या काँग्रेस जे आहे ते अमित शहाच्या दौऱ्याला विरोध करणार आहे. असं आहे की त्या जे काही तिथे जे काही लाठी हल्ला म्हणा, जे काही एकंदरीत तिथे क्राऊड किंवा गर्दी कंट्रोल करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करायचं होतं त्या पद्धतीचं ती परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेलं आहे. आता काँग्रेस पक्षाला कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकाच काढायचे आहेत. त्यांच्या काळामध्ये होणारे नीटचे पेपरफुटी असो, त्यांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने लोकांना अमानुष पद्धतीने लाठी हल्ले, ह्याचा पण कधीतरी हिशोब काढायला लागेल. वैयक्तिक द्वेष ज्या पद्धतीने राहुल गांधीजी लोकसभेमध्ये भाषण करतायत, राजकारणापलीकडे जाऊन वैयक्तिक द्वेष दाखवण्याचं जे काम करतंय, त्याच्यामुळे त्यांच्या काँग्रेस पक्षातून अजून काही वेगळी अपेक्षा नाहीये. सर, अभिजित तिपके यांनी एकीकडे भाजपवर आरोप केला की भाजपचे नेते आपल्यावर धमकीचा आरोप केलाय, दुसरीकडे दोन्ही शिवसेना जे आहे ते अभिजित तिपके आपल्याकडे यासाठी रस्सीखेच चालू. परत सांगतो, आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये कोणालाही कुठल्याही पद्धतीची धमकी येत असेल कोणालाही, तर त्याची सुरक्षेची जबाबदारी आमच्या राज्य सरकारची, आमच्या पोलिसांची आहे. त्यांनी अधिकृत जाऊन तक्रार द्यावी, त्यांनी पुरावे द्यावे की ह्या व्यक्तीने या नंबरवरून मला धमकी दिलेली आहे. आम्हाला आमच्या पोलिसांवर एवढा विश्वास आहे की निश्चित पद्धतीने त्यांना सुरक्षा पण देतील आणि संबंधितांवर कारवाई पण करतील. म्हणून अशी कुठलीही माहिती असेल तर कुठलाही वेळ न घालवता, मीडिया समोर न बोलता थेट पोलीस स्टेशनमध्ये जावं आणि पुढचं काम आमचे पोलीस खातं करेल. नाही, माझं म्हणणं आहे की तुकाराम मुंडे जी वेगळं काहीच करत नाहीये. कायद्याचं पालन करतायत, नियमाचं पालन करतायत आणि तसं करणारे असंख्य अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि तेच शासन म्हणून, मंत्री म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीसजींना तेच अभिप्रेत आहे की प्रत्येकाने तुकाराम मुंडेजी जे काही GR वाचतात आणि अंमलबजावणी करतात, कायद्याचं पालन करतात, तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करणारे असंख्य चांगले अधिकारी आहेत. त्यांच्याचमुळेच आज राज्याला एक प्रगतशील राज्य म्हणून आमच्या महाराष्ट्राला ओळख मिळालेली आहे. त्यांचं सगळ्यांचं कौतुक करण्याचं काम मी भाषणातून केलेलं आहे.